राज्यात 19,000 शाळात जास्त शिक्षक आणि कमी विद्यार्थी, हजारो शिक्षकावर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार. या ठिकाणी बातमी आलेली होती, कोणती या ठिकाणी आपण पाहूया. राज्यात एका बाजूला शेकडो शाळा अत्यल्प पटसंख्या असूनही सुरू आहेत, तर त्याच वेळी अत्यल्प पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षक संख्या मोठी आहे. परिणामी कमी पट असलेल्या शाळांचे अस्तित्व आणि शिक्षकांच्या नोकऱ्या या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत. कमी विद्यार्थी आणि अधिक शिक्षक अशा विसंगत परिस्थितीमुळे अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांतील 30,000 शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती आहे. राज्यात एकूण 1,08,035 शाळांमध्ये तब्बल 7,46,377 शिक्षक कार्यरत आहेत आणि तब्बल 2 कोटीहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही आकडेवारी समाधानकारक वाटत असली तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहेत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यल्प असताना शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे कारण देत शालेय शिक्षण विभागाकडून 15 मार्च 2024 शासन निर्णयानुसार 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात आहेत. अतिरिक्त व समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन रोखण्याचे प्रकार आता शालेय शिक्षण विभागाकडून सुरू झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या पट पडताळणी मोहीम 22 एप्रिल पर्यंत चालणार आहे. या पट पडताळणी नंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षक समायोजन होण्याची शक्यता असून कमी पट असलेल्या शाळेतील तब्बल 80,000 शिक्षकांचे समायोजन होईल अशी भीती आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शाळा जिथे आधीच विद्यार्थी संख्या घटली आहे त्या शाळांवर याचा मोठा परिणाम होईल. अशा शाळा बंद होण्याची किंवा त्यांची समूह शाळा होण्याची शक्यता अधिक आहे. दैनिक पुढारीने शिक्षण विभागाकडून मिळवलेल्या आकडेवारीनुसार वर्गात बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी असताना शाळा सुरू असल्याचे चित्र आहे. राज्यात 1 ते 10 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल 7,769 शाळा सुरू असून शाळांमध्ये 12,717 शिक्षक कार्यरत आहेत. तर 11 ते 20 पटसंख्या असलेल्या 11,107 शाळांमध्ये 21,740 विद्यार्थी शिक्षक आहेत. 21 ते 30 विद्यार्थ्यांचे पट असलेल्या 12,507 शाळांमध्ये तब्बल 26,797 शिक्षक कार्यरत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागात विद्यार्थी संख्या सातत्याने घटत असताना या तुलनेत शिक्षकांची संख्या फारशी कमी झालेली नाही. तर या ठिकाणी पाहूया आपण परत. बघा, कुटुंब नियोजनामुळे कुटुंबात 1 किंवा 2 शिकणारी मुले आहेत. ग्रामीण भागात शिकलेले पालक शहराकडे स्थलांतरित झाले किंवा त्यांची मुले शहरात शिकत आहेत. यातून ग्रामीण शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे. पटसंख्या राखण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेणे महत्वाचे आहेत. महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना, यांनी या ठिकाणी आपले मत व्यक्त केले. पुढे पाहूया. 1ली ते 5वीचे वर्ग असताना 2 शिक्षक असण्याचे चुकीचे काय? 1ली ते 5वीचे वर्ग असताना 2 शिक्षक असण्यात चुकीचे काय? कमी पटसंख्येच्या शाळेत 2 शिक्षक आहेत म्हणजेच खूपच शिक्षक आहेत, ही भूमिका चुकीची आहे. 6वी ते 8वीच्या पटसंख्या 20 पर्यंत असल्यास नवीन संचमानता धोरणानुसार गणित, विज्ञान शिक्षक, पदवीधर शिक्षकाचे एकच पद, उर्वरित 3ही भाषा आणि समाजशास्त्र याकरता एकच शिक्षक. हे कसे? सर्वच विषय एका शिक्षकाने शिकवण्यात गुणवत्ता विद्यार्थी घडवणे शक्य तरी होईल का? असे या ठिकाणी विजय कोंबे, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, यांनी या ठिकाणी आपले मत व्यक्त केले. हे बघा, 1 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांचे चित्र या ठिकाणी दिलेले आहेत. एकूण आकडेवारी पण दिलेली आहेत. कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षक या ठिकाणी दिलेले आहेत. आता ही जी पट पडताळणी आहे बघा, 22 एप्रिल पर्यंत ही पट पडताळणी चालू आहे. त्याच्या अगोदर आलेले हे पुढारी पेपरला आलेली ही बातमी आहे. हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची टांगती तलवार. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.